गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहे सकाळचे 6. आता माझी 7ची ट्युशन आहे, तर मी इथे फटाफट उठते. मावशी वगैरे झोपली आहे, तर तिला थोडा वेळ झोपू देऊ. आता मी फटाफट ब्रश करते, आंघोळ करते. आपण भेटूया नंतर. तर आता वाजले आहे पूर्ण 7, म्हणजे खूप वेळ झाला. तर इथे काकाजी आज मला सोडून देणार आहे. तसं तर काकाजी पहिले ॲटोपर्यंत सोडून देणार होते, पण ॲटो एक पण भेटला नाहीमुळे मग 7 तर वाजून गेले होते आणि 7ची ट्युशन होती. तर मग काकाजीने डायरेक्ट मला ट्युशनमध्ये सोडून दिला. आता मी इथे ट्युशनमध्ये पोचली आहे. बस एक पायऱ्यावर चढायचं आहे आणि इथे बघायचं आपल्याला लेक्चर सुरू झालं आहे का, तर बघू आपण. हां, तर हे आहे. आता आम्ही म्हणजे आमचं ग्राफिकची एक ट्युशन झाली आणि आता मला माहीत झालं की इथे M1ची ट्युशन नाही. तर मी आता खूप जास्त रागात आहे. इथे बघा सगळे स्टुडंट आले आहे. आता ना मी कॉलेजमध्ये जाते आणि तिथे जे वर्क करायचं आहे ते करते, कारण ऑप्शनच नाही आहे दुसरं. कारण 8 ते 9 आणि 9 ते 10 आम्हाला 2 तास बसायला लागणार आहेत. त्याच्यापेक्षा कॉलेजमध्ये जाऊन थोडंसं ब्रेकफास्ट करून घेईल आणि तिथे राहिलेलं पेंडिंग वर्क पण कंप्लीट करून टाकीन. तर आता आपण भेटू. इथे आता आम्ही ना इथे नाश्ता करत आहे. बघा आम्ही बाहेर बसलो आहे. इथे ही क्लिप आहे आमचे 2 लेक्चर झाल्यानंतरची. तर मी असं आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही जातो कम्युनिकेशन स्किलमध्ये, कारण आता आमचं मॅन्युअल रायटिंग आहे, तर इथं आम्ही वेट करत होतो. आज मॅन्युअलमध्ये न्यूज रायटिंग लिहायची होती आणि माझा 36 नंबर आहे, तर माझं झालं होतं. पण हे जे बाकीचे उभे आहेत त्यांचं व्हायचं होतं, तर यांना नेक्स्ट याच्यात सांगितलं आहे, कारण टाईम झाला होता. आणि आता ना इथे आमच्या इथे गणपती बसला, त्याची लास्ट आरती सुरू आहे. बघा त्यानंतर आमचा पायथॉनचा लेक्चर होता आणि आम्हाला ही फाईल बनवायला सांगितली, जी की आम्ही सर्वात आधी सॉरी, माझं लक्ष ना कॉम्प्युटरमध्ये होतं, म्हणून माझं लक्षातच नाही राहिलं की ते कॅमेरा ऑन आहे. तर आमचं सगळं डन झालं होतं, पण सुट्टी. तर आता आम्हाला सुट्टी झाली आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आज गणपतीची लास्ट आरती येतात, आता तिचं गणपतीचं त्याच विसर्जन सुरू आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी आहे आणि तिकडेल्या साईडने गणपती बाप्पा पण आहे आपले. तर आता वाजले 7 आणि मी सकाळी 7 वाजता गेली होती, आता सायंकाळचे 7 वाजले. तर आता घरी गेल्यानंतर आपण बघूया की काय होतं. तर आता वाजले 7:30. आता मी थोडासा नाश्ता वगैरे केला. आता आम्ही जाते बाहेर, जे आम्ही परवा जाणार होतो, पण पाऊस आल्यामुळे आम्ही गेलो नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही काल गेलो नाही, कारण काल ग्रहण होतं, तर मावशी वगैरे कुठे जाणं नाही म्हणत होती. तर आज आम्ही जाणार आहे गणपतीपाशी. मी त्या दिवशी सांगितलं होतं, पण आता सांगते, आम्ही गणपतीपाशी जात आहे. आणि आता आपण तिकडे गेल्यानंतर भेटू. इथे डुगूची खूप जास्त घाई सुरू आहे. मावशीने स्वयंपाक वगैरे केला आहे, बस माझी वाट बघत होती. तर आता आपण जाताना बघू की कुठे कुठे जाते, तर मला तर माहीत नाही आहे. तर बघू. मी नाही येत. मी नाही येत. ह्या लाईट राहू दे. येऊन राहिली चालणं.
डॉक्टर राधा मॅडम सावलेकर इंटरव्यू स्थापना करते डॉक्टर सावलेकर मैडम का बहुत बहुत स्वागत। आरती मेडिकल एसोसिएशन के सभी मेंबर, परिवार अमरावती उसका भी डॉक्टर की आरती के लिए यहाँ पर आना मेरे जोर से डॉक्टर साहब का बहुत बहुत स्वागत। आता ना आमचे दर्शन वगैरे झाले होते, तर आम्ही आता असं ठरवून नाही आलो होतो, पण आता आमचं घरी जायचाच प्लॅन होता. पण तसंच आम्ही जायला निघालो, तसंच अनाऊन्स झालं की इथे आरती होणार आहे. तर आता आम्ही ठरवलं की आरती करूनच जाऊया, कारण आरती प्रत्येकाला नसते भेटत. तर इथे मला वाटलं नव्हतं की मला इतकी चांगली अपॉर्च्युनिटी भेटेल म्हणून. आता ती काय भेटली ते तुम्ही स्वतःच बघा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय यजमयजन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यन्ति देवाः। हरि ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। हरि ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्याये ईशात सार्वभौमः सार्वसिद्धान्ता पराधात पृथिवे समुद्र पर्यंत और ये बाप रे नहीं माहिती हा कसं 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 माझे काय कोण रे काय दिसतं असं दिसतं ये ना काय पाहिजे आरती वगैरे झाल्यानंतर ना आम्ही घरी येत होतो. पण हे माहिती आहे ना, दुकानवाले किती स्मार्ट असतात. जिथे खूप जास्त गर्दी असतो तिथेच दुकान लावतात. तर तसंच इथे डुगूची शॉपिंग स्टार्ट झाली आणि आम्ही काहीच नाही घेतलं, बस डुगूसाठीच घेतलं जे काही घेतलं ते. भेल भेल नाही आता भेल हो मग शेवपुरी नंतर घ्या झालं. इथे काकाजी मला म्हणत होते की फोटो काढ, तर मी फोटो काढला आणि आम्ही इथे आलो होतो भेल खाण्यासाठी. कारण जर बाहेरचं काही खायचं म्हटलं तर काकाजी फक्त इथचं खाते. तर ते जिथे गणपती बसला तिथून थोडंच दूर होतं, तर आम्ही इथे भेल खाण्यासाठी आलो. भेल वगैरे झाल्यानंतर ना आम्ही इकडे सब्जी मार्केटमध्ये आलो होतो, कारण मावशीला भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. आणि इकडचा भाजीपाला खूप फेमस आहे. मावशी सहज इथनंच घेते आणि इथे मावशीची शॉपिंग सुरू झाली, म्हणजे भाजीपाला घेणं सुरू झाला. आणि डुगूला आपण बघू, डुगू बघा हे काय करत आहे. हे इथे बसली आहे आणि इथे टमाटर पण खाते. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे भाव पण करायला लागली होती ॲपलच्या स्टोरवर बसून. ते इथे हिला मशीन वगैरे सगळंच माहीत होतं की कोणती बटन वगैरे क्लिक करायची आहे. तर ही ती मशीन वगैरे पण दाबत होती. आम्ही ना भेल खाऊन आल्यानंतर इकडे आलो, म्हणजे भाजीपाला मार्केटमध्ये आलो. तेव्हा आम्हाला एक रॅली पण दिसली होती, पण आम्ही गाडीवर असल्यामुळे आम्ही शूट नाही केलं. आणि तिथे खूप जास्त गर्दी होती. अंबादेवीची ती रॅली होती
माहूरला जी देवी असतात ना सेम तशी होती. तर आता वाजले 10:15. आता आम्ही बाहेरूनच नाश्ता वगैरे केला. मावशीने स्वयंपाक केला होता, पण आता आम्ही जेवणार नाही आहे. तर आजचा दिवस इतकंच, कारण मी खूप जास्त थकली आहे आणि माझ्यात ते कॅपॅसिटी नाही आहे अभ्यास वगैरे करण्याची. तर माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे. मी बस आता झोपणार आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. चल गुड नाईट म्हण. गुड नाईट म्हण ना. याच्यात दाखव तू काय करते. असं हां सोड. गुड नाईट म्हण ना पटकन. गुड. तर डुगू आज गुंग आहे, ते काही करणार नाही आहे. तर गुड नाईट. भेटू.